समस्ते श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा उतला भाव भक्ता माझे राव ज्ञानिया. समस्ते श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा उतला भाव भक्ता माझे राव ज्ञानिया. तोच ज्ञानेश्वरीचा अध्याय 7वा आहे. श्लोक 19 आहे. बहुनाम जन्मनांते ज्ञानवान. आपली जी सेवा आहे महाराज, एक संतांचं पुण्यस्मरण आहे. जळोजी मळोजी हे संत होऊन गेले. या संतांची पुण्यतिथी आहे महाराज, आणि त्या निमित्ताने ह्याची आपली सेवा आहे महाराज. या श्लोकात माऊलीनं ज्ञानीभक्ताचं लक्षण सांगितलं. कारण का जेवढे आतापर्यंत जे भक्त होऊन गेले ते सगळे ज्ञानोत्तर भक्ती आहे त्यांची. त्यांचं जर बारकाव्याने चरित्र पाहिलं तर सगळी जी महात्मे आहेत महाराज, तर त्यांची देव होऊन मग त्यांनी देवाची सेवा केली. ज्ञानोत्तर भक्ती तरी म्हणजे काय? समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव म्हटले, म्हणजे अनुभूती आलेली आहे महाराज. त्याची कारणं 2 आहेत महाराज, आणि ती शास्त्रानं दावून दिलेली आहेत महाराज. हे विश्व महाराज तुमच्या आमच्या नजरेसमोर जे दिसणारं विश्व आहे, प्रतितीला येणारं जे विश्व आहे महाराज, त्याची 2 कारणं दावून दिली आहेत महाराज शास्त्राने, आणि त्याचा विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का स्वरूपाकडे येत असताना आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या करीत अशी आडवारा विश्वाभास आहे महाराज. पण आवाज आपल्याला कळलेला नाही. जग सत्यत्व आपली बुद्धी आहे महाराज. जग तुम्हाला काय करत नाही महाराज. जग तुम्हाला सुखालाही कारण नाही आणि दुःखालाही कारण नाही. जगाला आपण सत्यत्व जे दिले ना, ते सुख दुःखाला कारण आहे. पण केवळ ते सत्यत्वही सुख दुःखाला कारण आहे. त्याच्यात आणि अनुकूल प्रतिकूल होतं महाराज, आणि त्यामुळंच आपल्याला सुखदुःख होतं महाराज. म्हणून ते जगत कारणाचा विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तुम्हाला दिसतं ना वस्तू, मग ते आद्यस्थ माना, कोणाकडे कार्यकारण माना. आद्यस्थ वस्तूला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही महाराज. मग अधिष्ठानावर जर आपण विचार केला तर संपूर्ण विश्व हे त्या परमात्म्यावर काय आहे? आद्यस्थ आहे, आणि त्याला अधिष्ठान कोण आहे? परमात्मा आहे महाराज. पण आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नाही महाराज. त्याला सामान्याचं ज्ञान, विश्व स्वरूपाचं अज्ञान म्हटलं. हेच आपल्या भ्रमाला कारण आहे. आपल्याला भ्रम कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि भ्रम जोपर्यंत आपल्याला कळत नाही महाराज, तोपर्यंत परमार्थ करत असताना आपल्याला परमार्थाची वाटचाल योग्य होत नाही महाराज. भ्रमात भ्रम वाढत जातो महाराज. कारण का अगोदरच काय स्वरूपाकडनं बघायला गेलं तर करायचीच काही गरज नाही. दादा, संसार करणं हा भ्रमच आहे, पण परमार्थ करणं भ्रमच आहे. स्वरूपाकडनं जर विचार केला महाराज तर भ्रमच आहे महाराज. मग एक संवादी भ्रम आहे, पण दुसरा संवादी भ्रम आहे महाराज. नाहीतर काय करायची गरज आहे महाराज? देवप्राप्तीसाठीच करता ना. मग देवाची बरे कोण? तुम्ही. मी असं कसा? मग तिथं भ्रमाला सुरुवात झाली महाराज. तिथंच भ्रमाला सुरुवात झाली महाराज. अगदी ठोसून सांगतात. मग त्यांनी काय असत्य सांगितलं महाराज? वस्तुस्थिती सांगितली महाराज. देवाची बरे तुका मरे करे तुम्ही. मी असं कसा? मग तिथंच भ्रमाला सुरुवात झाली महाराज. मग आता सुरुवात कर बाबा. काय असेल ते
मग आता बघा, भ्रमनिवृत्त व्हायचं असेल तर ज्याच्यावर भ्रम झाला त्याचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे का दुसरंच काहीतरी करणं गरजेचं आहे? अरे ज्याच्या अज्ञानानं वाचतं ते त्याच्या ज्ञानानं निवृत्त होतं म्हणायचं. म्हणून ज्याच्यावर भ्रम झाला ना ती वस्तू यथार्थ कळून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि वस्तू एकदा तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना तर मग तिथं रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचा अत्यंत अभाव होतो महाराज. न झाला प्रपंच आहे बरोबर. प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मा होता कथा कल्पने, हा एक भाग आहे महाराज. पण एवढा अधिकारी अजातवादात नांदणारा हरविरला आहे. काय दादा म्हणायचं आहे नाव सांगा. आपल्याला अजातवादच आहे महाराज. तुम्ही माना नाही तर नाही म्हणा, जायचं आहे ते अजातवादावर. माऊली अजून मी हात जोडून सांगतोय, सिद्धांत आहे. अजातवाद हा सिद्धांत आहे. आणि झालेलं असतं तर तुम्हाला एक जागा शास्त्र दावून देते. तुमचं जग दिसणारं जागृतीत आहे, बरोबर आहे. जागृतीत तुम्हाला जगताची प्रतीती येते, बाकीच्या व्यवहाराची प्रतीती येते. तिथनं झोपत गेला की तिथं बी तुम्हाला आता हे नसलं तर तिथं बी काहीतरी प्रतीती येते. सुषुप्तीत झोपेतो तिथं या जगताचा अत्यंत अभाव आहे का काय? कुठं आहे? तुम्ही आहे का नाही तिथं? तुम्ही आहे पण तुम्हाला प्रतीती येणारं जग तिथं आहे का? नाही. मग कधी असतं कधी नसतं. त्याला सतावन्न विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणते महाराज. कारण का मिथ्या पदार्थात तिन्ही काळात अभावच असतो महाराज. कारण का दिसता काली देखील आहे बघा. रज्जूचं ज्ञान व्हायच्या अगोदर सर्प वाटतोय आपल्याला, ज्ञान झाल्यानंतर नाही. बरं, ज्ञान व्हायच्या अगोदर तिथं आहे सर्प का आपल्या कल्पनेतला आहे? मग आता हा संसार तुमच्या कल्पनेचा आहे का तिथं स्वरूपात आहे? अहो कल्पना नाही. मग बदलायचं आहे काय महाराज? अरे कल्पना अविद्या तेने झाला जीव, मग माया उपाधी शिव बोली. पण महाराज तुम्ही नाही म्हणता, आम्हालाही पटते म्हणता. काय आहे मंडळी आहेत महाराज. कारण का आधी काळात 3 वर्ग गाठल्यात, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ महाराज. आम्हाला माहिती आहे महाराज, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही, त्याचा अत्यंत अभाव होतो. व तुम्ही जग नाही म्हणता, आम्हालाही मान्य आहे. अत्यंत असत पदार्थ मानणारे आहेत महाराज का नाही? काय काय वंद्यापुत्र, शशंग, आकाशाचं फूल, वाणीचा पुत्र, नाही ना आम्हाला माहिती आहे. तुम्ही नाही म्हणताना प्रपंच प्रतीतीला काय येतो आणि येणाऱ्या प्रपंचाच्या प्रतीतीला येणाऱ्या प्रपंचाची वाट काय, आणि त्याची वाटाघाट लावण्यासाठी परत शास्त्राला सुरुवात झाली. हे दिसणारं जे कार्य आहे ना त्याला पाठीमागं काहीतरी कारण असायला पाहिजे महाराज. त्याला पाठीमागं काहीतरी कारण असायला पाहिजे महाराज. मग कारण मानत असताना आता इथे काय मानायचं कारण महाराज? कारण का एवढं अवाढव्य विश्व जीवाच्या हातनं तरी होणं शक्य नाही महाराज. जीवाच्या हातनं होणं शक्य नाही महाराज. बरं, ब्रह्मानं केलं म्हणावं तर तो असंग निर्विकार त्याच्या ठिकाणी व्यवहारच नाही महाराज. त्याच्या ठिकाणी याचा व्यवहार नाहीच महाराज. तो अव्यवहार आहे, असंग आहे, निर्विकार आहे महाराज. त्याच्या ठिकाणी काय झालेलं नाही. केवळ ईश्वर तरी करतो का? नाही महाराज. मग आता हे एवढं मानायचं तर तिथं काहीतरी एक मानायला कारण मानायला पाहिजे. कार्य आहे ना तिथं काहीतरी कारण मानायला पाहिजे. कारण मानताना स्वरूपाला धक्का न लागता, मानत असताना देखील स्वरूपाला धक्का न लागता, त्याचं अद्वैत तत्व न बिघडता, निर्विकार न बिघडता आहे या जगताची प्रतीती योगी संगती लागायला पाहिजे आणि सर्पांचे बाधित व्हायला पाहिजे. असं मानत असतानाच महाराज
त्याच्या कल्पित एका अंशावर, कुणाच्या? स्वरूपाच्या. कारण का मानायची तर तिथे कोणतरी मानाय पाहिजे ना, पण ती कुठं मानायची हा एक प्रश्नच आहे मला. जीवाच्या ठिकाणी मानून चालेल नाही का? अहो जीव ते काय अल्पज्ञ अल्पशक्ती माने. पण ईश्वराच्या ठिकाणी मानायची तर कुठं मानायची ते? अरे ईश्वरी तिचं विकृत आहे. मग आता मानली तर कुठं मानायची? परब्रह्माच्या त्या स्वरूपाच्या ठिकाणीच मानायला पाहिजे. ती मी मानत असताना कल्पित एका अंशी. नाहीतर कल्पित जर मग शब्द नाही मांडला तर अंश अंशी भाव त्याने सिद्ध. काय शास्त्राची शिकवण आहे महाराज, संतांची शिकवण आहे महाराज, आपण डोक्यात घेत नाही महाराज. शास्त्राचे उपकार मानावेत महाराज, श्रुती मातेचे उपकार मानावेत. कारण का ती 80 कळवळ्याची जाते. श्रुती माता ही कळवळ आहे महाराज तिच्याकडे. हितापासून काढी ती शीत देऊन वाढवती, नाही का? श्रुती पर्वती मौन जीवा. जीवाचं स्वरूप सांगणारा श्रुतीच माता आहे, ईश्वराचं स्वरूप सांगणारी श्रुती माता आहे. अवाढव्य जग झालेलं कार्यकारण भाव दावणारी श्रुती माता आहे. ब्रह्म सांगणारी श्रुती माता आहे, माया सांगणारी श्रुती माता आहे. जीवेश्वराचा भेद सांगणारी तीच आहे आणि अभेद सांगणारी तीच आहे, भेदाभेद सांगणारी तीच आहे. असं होणारच मानायचं तर मग त्याच्या ठिकाणीच. आश्रयही तोच आहे आणि विषयही तोच आहे. म्हणून म्हटलं बापोची केला तिने आहे ना. बाप म्हणजे आता आश्रय म्हणायचं. कारण का त्याच ब्रह्माला तिथं माया उपाधी लागली. लक्षात ठेवायचं. आता सामान्य चैतन्य आहे, त्याला ब्रह्म म्हणणेपणा अगोदर नाही म्हणत. जेवढ्या भागाला त्या मायाचा संबंध आला तेवढ्या भागाला तिथं ब्रह्म म्हणणेपणा आला. आणि त्याच चैतन्याचं, त्याच मायेतलं प्रतिबिंब त्याला कोण म्हटलंय? ईश्वर म्हटले महाराज. म्हणून तोच अभिन्न निमित्त उपादान कारण या जगताला कारण आहे. कोण? परमात्मा. माया प्राधान्यानं उपादान कारण, चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण. कारण का जग मानत असताना किंवा सर्प मानत असताना मायेचा परिणाम किंवा अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त मानते महाराज. परिणाम मानत असताना महाराज उपादानाचा समान स्वभाव अन्यथा होतो. आणि विवर्त मानत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा होतो. आता परिणाम मानत असताना तात्विक परिणाम मानायचा का अतात्विक परिणाम मानायचा हा एक प्रश्न त्याच्यात आहे. बरोबर आहे ना? काय तात्विक परिणाम मानायचा? दुधाचं दही हा तात्विक परिणाम आहे महाराज. तात्विक परिणाम आता ते सांख्यांचं ते मत आहे, लक्षात ठेवायचं. आपली सूत्र चालू आहेत शरण दादा, मला वाटतं येतात 4थ्या अध्यायाला आपण आलो आहे तिथं थोडं वेळ, पण अजून त्याने प्रधान कारणवाद सोडलेला नाही, लक्षात ठेवायचं. आणि सिद्धांताने त्यांना जागा दिलेली नाही. खंडन मंडन चालूच आहे महाराज. आणि त्याने सांगितले महाराज अगदी छाती टोकपणा, एका मल्ल्याला पाडला ना की बाकीचे त्याच्या काही दिवस म्हणजे सांख्यांचं याला खंडन झालं, योगी त्यात आले, तुमचे ते बाकीचे न्याय वैशिष्ट त्यात आले, त्यांचं स्वतंत्र खंडन करायची काय गरज नाही. कारण का प्रधान कारणवादी अतिशय बळकटीने त्यांनी मानलेलं आहे महाराज. बऱ्याचदा त्यांनी मोह केलेलं आहे महाराज. पण त्यांची संगती लावून एकदा अर्थ त्यांची खंडन मंडन चालू आहे महाराज. तात्विक परिणाम मांडला तर काय होतंय? दुधाचं एकदा दही झालं ना, माया प्रधानानं तोच आहे, हे लक्षात ठेवायचं. माया म्हणजे तरी काय? त्याची एक कार्य करणारी शक्ती आहे. कारण का त्यांनी केवळ प्रधान कारणवाद मानला, पण ती स्वतंत्र तरी नाहीच, पण ती कशी आहे? जड आहे. आणि जडाखंड कार्य होऊ शकत नाही म्हणून. कारण का आपल्याला घडत आहे बाबा, आता कुणाला कळलं न कळलं माझा तो काय अपराध नाही महाराज. कारण का तुम्ही मला इथं सांगायला बसवले. आज आपले आमच्या भाग्याने डॉक्टर साहेब मला
समोर आलेले ते माझं एक भाग्य म्हणायचं. साधक बंधू आहे, गुरुबंधू मानूया असो. आणि शास्त्राला आमच्या गुरुजींनी सगळं समजले, कळून दे नाही तर नाही कळून दे, ऐकायचं तर शास्त्रच ऐकायचं आणि बोलायचं तर, कारण का शास्त्रात्मच देवाची सिद्धी होते. आता मगाशी तुम्ही सांगितलं ना, पूर्ण शास्त्रानं पिलेली माणसं आहेत म्हणून ती एवढ्या टोकावर गेले नाहीत. नाहीतर तसं हाबं पण तिकडे जात नाही हो. कारण का आमच्या ज्या उर्म्या आहेत ना, त्या उर्म्या जात नाहीत महाराज. आणि त्यातले दोष जाऊन देणारे कोण आहे? शास्त्र आहे महाराज. लक्षात ठेवा तुम्ही, ते हाबपणचं काम नाही झालं. असो, केवळ त्याच्याकडनं कार्य होत नाही. कारण का तुम्हाला घट तयार करायला झालं ना, उपादान कारण माती घटाला आहे, बरोबर आहे. आणि दंडचक्र कुलाल हे तिथं निमित्त कारण आहे. आता दंडचक्र कुलाल यांचा घटात प्रवेश नाही, आलं का लक्षात? मातीचा घटात प्रवेश आहे. आता केवळ उपादान कारण मानलं तर जड आहे तो विकारी होईल. काय होईल? विकारी होईल. आणि केवळ चेतन कारणवार मानला तर कुंभार जसा घटात कुंभाराचा प्रवेश नाही, म्हणजे घट वेगळा आणि कुंभार वेगळा होतो. तसं जग तुमचं एक विश्व वेगळं राहणार आणि परमात्मा वेगळा राहणार आणि द्वैतापती येते महाराज. मला कालच्या रात्री 6 वाजता फोन आला, झोपताना 9 वाजता. आता ते काय कुठं लांब आहेत, त्यांचं काय म्हणजे रिटायर झालेले आहे. आता माझ्या काही लक्षात येत नाही. दादा मग अशी म्हटलेले विटू विटू म्हटलं बघा. ते आत्मानात्म म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय का मानालेल्यात लोक भेदातनं का निघाला? एकदा जर फिट झाले भेदबुद्धी तर तुम्ही अद्वैताकडे यायचं कधी? तिथनं फोनवरनं ते विचारत होते. म्हणजे अमृत अनुभवशी बरेचसेच मिळाले. त्यांच्याशी मला काही जास्त बोलता आलं नाही, पण अभ्यासक माणसं आहेत महाराज. सांगायचं आहे काय त्यांना? कल्पित कुठेतरी भेद मानावा लागतो महाराज व्यवहारासाठी. पण भेदाला तुम्ही सत्यत्व जर दिलं तर अगोदरच आमच्या डुचकीतला भेद जाईल ना. दुजे जो वडे तो संसार होय जोडे म्हटले. आणि भेद हा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. भेदच हा दुःखाला कारणीभूत. केवळ महाराज निमित्त कारण मानलं तर भेद सिद्ध होतो महाराज, चेतन कारण मानलं तर. आणि केवळ ते हे मानलं उपादान कारण मानलं केवळ तरी विकारी ठरतो महाराज. म्हणून आधीनं निमित्त घातलंय तोच परमात्मा या विश्वाला कारण आहे महाराज. मायाप्रधानानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण. आता चैतन्य प्राधान्याने निमित्त कारण तरी कधी? ज्यावेळी सोहम त्याला प्रवृत्ती झाली, म्हणजे सोहम हा शब्द ज्यावेळी निघाला, एकोहम घोष एकलेने कंठविना म्हणून येणे केली निर्माण 14 हे भावनी. तिथनं सुरुवात झाली. तो चेतन कारणवाद आहे. आणि त्याचीच जी काय शक्ती म्हणून आहे ना दादा, तुम्हाला कार्य करायला तुमच्याहून शक्ती वेगळी आहे का? तुमची शक्ती तुमचीच आहे. हां, पुरुषाहून शक्ती कार्य करायला वेगळी नाही महाराज. तशी कार्य करणारी जी शक्ती आहे ना, तिची सहायता करून तोच हा अविनिमित्त उपादान कारण या जगताला कारणीभूत आहे. तो बी प्राणी कर्म सापेक्ष जगाचा करता आहे. तुमचं आमचं जसं कर्म असेल तसं महाराज. म्हणून चराचरात्मक तोच आहे महाराज. या विश्वात त्या परमात्म्याशिवाय दुसरा पदार्थ नाही. दुधाचं दही झालं, परत आता दह्याचं दूध होऊ शकत नाही. म्हणून तात्विक परिणाम मानून चालत नाही महाराज. अतात्विक परिणाम म्हणताय. दुधाचं दही हा तात्विक परिणाम आहे आणि रज्जूवर बसलेला सर्प हा अतात्विक परिणाम आहे. मग उपादान कारण मानत असताना
परिणामी उपादान मानायचं का विवर्त उपादान मानायचं, असा आणि प्रश्न आहे मला. काय मानायचं दादा? बास, एवढं आलं तर बास. परिणामी उपादान मानलं तर दुधाचं दह्याने झालंच महाराज. आणि विवर्त उपादान मानलं, जरी पदार्थ भासला तर त्या पदार्थाला तो धक्का म्हणजे अधिष्ठानाला धक्का लावत नाही. विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा. आता थोडंसं, आता माती आणि उपादान कारण जे आहे ना, घट आणि माती यांचा समान स्वभाव आहे. माती ही पृथ्वीतत्व आहे आणि घट ही पृथ्वीतत्व आहे, त्यांचा समान स्वभाव आहे. त्यांचा समान स्वभाव आहे. मातीचा हा घट परिणाम आहे. इकडे विवर्त सांगत असताना अन्यथा रूप घटलं महाराज अधिष्ठानाचा. आता स्थाणूवर बसलेला पुरुष आहे, झाडाच्या खोडावर बसलेला पुरुष आहे. आता स्थाणू आहे तो कसा आहे? बोला ना, आहे व्यावहारिक सत्तेतला म्हण ना. आणि पुरुष बसलेला प्रातिभाषिक सत्तेतला आहे, सत्ताविहीन आहे महाराज. आणि सत्ताविहीन असल्यामुळं समसत्तेत व्यवहार साधक बाधक होतो. म्हणून किती जरी रज्जूवर सर्प बसला तर त्या सर्पांना रज्जू विषारी होत नाही. तसं किती जरी विश्व भाजलं तरी स्वरूपाला धक्का लागत नाही, म्हणजे ते विकारी होत, पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. कारण का सत्ता भिन्न आहे. तुमचा आमचा दिसणारा सगळा व्यवहार आहे तो व्यावहारिक सत्तेतला आहे. आत्ताचा घटपट हा रज्जू सर्प, शुक्तिरजत, स्वप्न पदार्थ प्रातिभाषिक सत्तेत आहे. आणि परमात्मा आत्मा पारमार्थिक सत्तेत आहे. आता जरी असला तरी दिसणारा परमात्माचे विश्वरूपानं नटलेला आहे महाराज. कारण का तुम्हाला प्रतीतीला येतंय, मग आता प्रतीतीला येतंय तो पदार्थ नसून विश्व नसून विश्वमय परमात्माच आहे. कारण का कार्यात येदा कारणाकडे गेला ना, आपण कुठंतरी कार्यात उलतापालती करतोय महाराज. पण कार्यात न राहता याचं कारण काय ते शोधणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि कार्यातनं कारणाकडे गेला ना की अधिष्ठानाला तुमचा हात लागतो ना, अधिष्ठानच हाताला लागतं. कारण का तेच अधिष्ठान त्या रूपानं प्रतीला आलेलं आहे. सुवर्ण जसं अलंकार रूपानं आहे, अगोदर काय होतं, दागिने करायच्या अगोदर काय होतं तेवढं तरी बोला की. आता काय झालं की आमचं ते घटपटाचं, दागिने करायचे काय अगोदर होतं, सोनं होतं. दागिने केलं तेव्हा काय आहे आणि मोडलं तर काय आहे. बरं काय लोक म्हणतील महाराज त्यात दोरा आहे, पण माऊलीने त्याच्याही पुढे गाठले महाराज. माऊलीनी माहिती आहे आमच्या डोसक्यात काय काय निघतंय ते. आमच्या डोसक्यात चांगलं निघत नाही महाराज. हे बघवा 99% तुम्ही चांगलं बोला, काय माणसं कुठं चुकतं एवढंच बघतंय. त्यातनं एखादा चुकून शब्द गेला महाराजच्या असा म्हणला बघ, अरे मन चुकून गेला असेल, काहीतरी झालं असेल, बोलता बोलता होतंय महाराज, शे म्हणत नाही तो. हे माऊलीला माहिती आहे महाराज. सोन्याचे मणी केले, सोन्याच्या सुती 83 मध्ये धरले, मी धरले, जग आत बाहेर म्हटले महाराज. काय माऊलीची शिकवण आहे महाराज. ही तुम्हाला प्रतीती येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का या बोधावर जोपर्यंत आपण नांदत नाही महाराज, तोपर्यंत भेद आपल्याला प्रतीतीला आला की भेदात तुम्हाला अनुकूल प्रतिकूल हे सिद्ध होतच महाराज. आणि अनुकूल प्रतिकूल झालं की तिथं रागद्वेषी निर्माण होतातच महाराज. रागद्वेषी निर्माण झाले की त्याची क्रिया आपल्याकडे होते, पाप पुण्याने जन्माला येतच. आणि पाप पुण्य जन्माला आलं की जन्म मरणाचा फेरा चुकत, सुखदुःख आपलं चुकत नाही महाराज. म्हणून समदृष्टी येणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे. पण तशी समदृष्टी येऊ शकत नाही, त्याला अन्वयानं बोध देखील करून चालत नाही महाराज. अन्वयानं बोध केलाय की का नाही, भगवंताने देखील सांगितले सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे, बुद्धीस्फुरे हर निश्चिती वस्तुगा
संतांनी सांगितलंय उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. चैतन्य दृष्टी येत नाही मला. व्यतिरेकानं थोडासा जर विचार केला मला तर तिचं बाद समानाधिकरण करता येतं. बरोबर आहे हा. कारण का चैतन्यमय दृष्टी आपली होत नाही ना, उपाधीची दृष्टी जात नाही. आणि मग याचा एकदा बाद निराश झाला ना, याचा व्यतिरेकानं निराश करता येतो महाराज, लक्षात ठेवायचं महाराज. आणि याला निराश करत करत केलं म्हणून याला अध्यारोप आणि अपवाद म्हटले. अध्यारोप अपवादाची भाषा आपल्याला कळवून घेणार किंचित गरजेचं आहे महाराज. कारण का जोपर्यंत आपण अधिष्ठानावर जात नाही महाराज तोपर्यंत खऱ्या समाधानाला प्राप्त होत नाही महाराज. कारण का समाधान तुमचं हित आहे हो, तुमचा देव दुरी नाही. तुमचं समाधान कुठं आहे? हित आहे महाराज. त्याला आपण विसरलोय आणि देव बाहेर बघायला लागलोय महाराज. आपल्या देवाला खऱ्या विसरलोय महाराज आणि देव कुठेतरी आपण बाहेर शोधायला लागलोय महाराज. आता बाहेरला देव तुम्हाला दिसला तर दिसत नाही तर नाही दिसत, आणि त्या देवानं तुमचं समाधान होणार. नामदेवाचं झालं नाही तर तुमचं आमचं काय महाराज. देव देव म्हणून मी व्यर्थ हा फिरशी हो देवा नाही. अरे तुझा देवदेव घेऊन का फिरायला निज देव जो आहे ना त्याला का जाणनास महाराज. आणि त्याच्या अनोळखीमुळेच महाराज आपल्याला भरकटबाई चालू झाली महाराज. आणि सगळी जी प्रयत्न तुमचा आमचा जो चालू आहे महाराज त्या त्या देवाच्या शोधासाठीच आहे. आणि त्या देवाची एकदा ओळख झाली की मग महाराज तुम्हाला सुवर्ण दृष्टी आली की मग दिसणाऱ्या जे काय आहे ना ते अलंकार किती बी असू द्यात महाराज, तुम्ही बघणार काय? सोनच बघणार महाराज. तसं नाना प्रकारचे जरी जग दिसालं तर मग देवाशिवाय तुम्हाला प्रतीतीला काय येणार? हा प्रतीतीचा महाराज विचार आहे महाराज. विठ्ठल विस्तारला ज्याने सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक विठ्ठल मुनी मानुषी, त्यांची अनुभूती आहे महाराज. काय महाराज? तर जग नावाचा पदार्थ झालेलाच नाही. अस्थिभाती प्रिय नामानिरूपी जरी दिसत असले तरी दादा घट असती का माती असते? बोला ना. आपल्याला काय दिसते महाराज? घट दिसतो महाराज. घटातली माती तेवढी काढा आणि तुमचा घट घ्या. बरं घट भासतो तेव्हा माती भासती का घट भासतोय? तेव्हा तरी काय आहे महाराज? आता तुमच्या घटाला नामरूपाला स्वतंत्र सत्ता आहे का? नाही महाराज. सत्ता तुम्हीच त्याला एक आकार दिलाय. आकार दिलाय तेव्हा तरी काय आहे महाराज? मातीच आहे महाराज. आणि एक विज्ञान कळलं तुम्हाला की सर्व विज्ञानाचं तुम्हाला ज्ञान होतं महाराज. प्रत्येक वस्तूकडे हुडकून बघायची काय गरज? एका विज्ञानानं सर्व विज्ञानाचं ज्ञान. एक सोन्याचा अलंकार कळला की बाकीच्या सोन्या सगळ्या अलंकारात सुवर्णमय आहे असं आपल्याला ज्ञान होतं महाराज. तसं परमात्म्याचं जगात तुम्हाला ज्ञान झालं, एका वस्तूचं ज्ञान झालं ना, संपूर्ण विश्व हे परमात्मा स्वरूपच आहे. कारण का परमात्म्याशिवाय दुसरं काय झालेलंच नाही. अहो होणं शक्य नाही. मग झाला तरी तोच आता या विश्वरूपानं नटलेला आहे. म्हणून ऐसा हा लागावे या माझ्या सूत्रधारी म्हटले. एकटा एकलाच झाला नाना कार्य. स्थूल सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरी तोच नंद नंदन सई बाळ ब्रह्मचारी. नव्हे तिची कैशी झाली रे केळिया, नाही त्याची दिसू लागले रे. पुढं काय? आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. आपली जावडी धरून खेळिया, कुणाला आपापणाला व्याले रे. झोपना कारणे केली एक बायको तिने, ऐक खेळिया तुझं सांगितले 80 जाणून खेळ खेळ रे.
आम्ही म्हणतोय की रोज, पण जाणून खेळ खेळ म्हटले, नाहीतर डाई पडलाच. काय 12 वर्ष लपला तर महाराज, काय खेळायला व्यायची गरज होती हो? ब्राह्मणाचे एक पोर खेळाशी व्याले 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले नागेवेच करून. पण हनुम्या शहाणा झाला, गोप्या भला झाला महाराज. हनुम्या शहाणा का झाला महाराज? कामच नाही ते क्रोध कैसा ते कैसे भांडण रे, रामागड्याची म्हणून एवढी म्हणून लंकेशे. गोप्या भला का? लहान थोर अवघी मारली, खेळाची म्हणून गेला. काय मारली, काय आली, काय नाही गेली काय. हे बघ दादा, झोप लागते का नाही? स्वप्न पडतंय का नाही? स्वप्नात वराड येतंय का नाही? बरं पंढरपूरचं येतंय का नाही? कुठनं आलं? कुठनं आलं का? पंढरपूरला जाता का नाही? स्वप्नात जातात. कुठनं आलं ते? गाडी कुठनं आली? बरं गाडी कोण? पांडुरंग कोण? चंद्रभागा कोण? आलं कुठनं ते? कुठं राहिलं? जागा झाल्यावर गेलं कुठं महाराज? अरे गेलं नाही, झालं नाही, तो झालता सगळं महाराज. झालता म्हणायला हाय कुठं काय त्याच्यात महाराज? आसावरी झालं म्हणावं महाराज. स्वप्नाचे कारण निद्रा, तशी विश्वाला जोपर्यंत ते आज्ञा निवृत्त होत नाही महाराज, तोपर्यंत हे विश्वाचा पसार आपल्याला दिसणार. आणि अशा संगतीने जर बघितलं महाराज तर देवच आहे महाराज, विश्व नाही विश्वंभर आहे. अवघी चित्रलोकी आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा, चित्त ठेले माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे चैतन्याची शोभा शोभत अशी महाराज. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण, तो हारी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती ती कुठं काय वेगळं आहे महाराज? देवाशिवाय दुसरं काय नाही महाराज. आणि ही त्यांना अनुभूती आलेली आहे, म्हणजे त्यांनी देवाची यथार्थ ओळख करून घेऊन देवाचं भजन केलं. समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. त्याच्याही पुढे गाठली मला, विश्वाची माझे घर, 80 मती जयाची स्थिर, किंबहुना चर आचर, आणि तया ही वरी पारता माझ्या भजनी असता, तया मी माता. कारण का देव होऊन देवाची सेवा करणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. कारण का ऐक्य भावाला जो प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला धुसमूस जात नाही. आपली धुसमूस, कारण का उपारीचे स्वभाव वेगळे आहेत महाराज. त्यानं गाढवात देखील महाराज नारायण दिसायला, आणि आम्हाला देवळात मला काय म्हणवत नाही, कोणाला काय म्हणायचं नाही. गाढवात नारायण दिसायला म्हणून पाजा गेल ते काय. नामदेवाला ना कुत्र्यात महाराज पांडुरंग दिसायला, कधी सर्व सत्ता आली हाता, नामयाचा विचार झाला. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतरच आहे महाराज. तसे सर्व संतांचा जो अनुभव आहे महाराज, या विश्वात देवाशिवाय त्यांचं काय झालेलंच नाही. कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी महाराज. आणि या बोधात ते असल्यामुळं ती काय करायला लागली की त्यांना तिथं समाधी लागत होते. देवाकार वृत्ती काय माहिती आहे, वृत्तीचा एक नियम आहे. वृत्ती एका कालात एकाच विषयाला ग्रहण करते महाराज. एकदा ती आत्माकार किंवा देवाकार वृत्ती झाली ना की मग आता ती बाहेर घटपटादी पदार्थ ती, कारण का तिच्या ह्याच्यात नसतात ते महाराज. सहज ज्ञानदळा गा निज निराकार पंते, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिशेची तेती,
मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे, की काय आदृशी झाले दृशीची होते. सुखे मी निज लोगा शून्य, बोधानंतरची ही महाराज त्यांची भाषा आहे महाराज. आणि असा बोध झाल्यानंतर विश्वात त्यांना विश्व न दिसता विश्वभराचीच प्रतीती आलेली असते. म्हणून चैतन्यमय त्यांचं जीवन झालेलं असतं महाराज. म्हणून त्यांचं जगणं जे आहे ते केवळ तुमच्या आमच्यासाठी आहे महाराज. कारण का प्रारब्ध असतं महाराज, आणि प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचा देह असतो महाराज. पण आता देह त्यांचा प्रारब्ध सोडलेला असतो महाराज, आणि चैतन्यमय जीवन असतं. त्यालाच जीवनमुक्ती आपल्याला म्हटलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायात जीवनमुक्ती ही मानलेली आहे. काय वाद्यांचं हे आहे महाराज, अविद्येचं कार्य आहे ना ते, उपादान कारण मानलेलं आहे तिने. काय कुठं काय तटवतील त्याचा पत्ता लागत नाही महाराज. मग तुम्ही काय म्हणता, उपादान कारण माती आहे, माती जपली की घट सपायला पाहिजे, माती सपली की घट सपायला पाहिजे. तसं उपादान अज्ञान निवृत्त झालं ना देह पडायला पाहिजे. म्हणून अज्ञानाचे दोन अंश लावले महाराज, एक आवरण अंश आणि दुसरा विक्षेप अंश. आणि त्या आवरणाचा ज्ञानाशी संबंध आहे महाराज, विक्षेपाशी नाही. विक्षेप म्हणजे तुमचा व्यवहार होणार. मग तुमचं प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्हाला आता ज्ञान झालं, आता ज्ञान झालं तुम्हाला ऐकल्यावर. पुढं प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्हाला ध्येय असणार आहे. देह आहे आता, देह संबंधाने व्यवहार होणार. पण तो व्यवहार होत असताना व्यवहार करणारी जी वृत्ती आपली आहे ना, अहम, ती निघून गेलेलं असतं महाराज. आणि वृत्ती बाधित झालेली असते महाराज. आणि बाधित अनुवृत्तीने त्यांचा व्यवहार होतो महाराज. आणि तो व्यवहार झाल्यामुळं संचित जळून जातं ज्ञानानं, ज्ञानानं अज्ञान जळून जातं, बाधित होतं. म्हणजे अज्ञानाचा बाद होतो, निराश होतो, संचिताचा हे होतो, नाश होतो. आणि राहिलेलं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध भोगून संपतात. पण त्याच्यावर तादात्म्य नसतो महाराज. बीज बाजूने केली मग जन्म मरण नाही, अशा त्या भावाला ते पोचलेले असतात महाराज. आणि देव स्वरूपच ती झालेली असतात. कारण का पवित्र तो देह वाणी पुण्यवान जो वते वजे अजो तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव चिरज चरणाची माती धावत चालती माझी माती. ते चालतं बोलतं परब्रह्म म्हणायला काय हरकत नाही महाराज. देव इथं अपुरा पडतो ईश्वर कार्य करायला. पण संतांच्या कायम ह्याच्यातनं कृपा जर झाली तर सहज जीवाचा उद्धार. कारण का ते तेवढ्यासाठी त्यांचे अवतार असतात महाराज. आणि अशी मंडळी ही त्या भावाला प्राप्त झालेली असतात महाराज. म्हणून समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा उतरला भाऊ. हां 15 मिनिटं आहेत काय, ते काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. हां काय हरकत नाही. काय हरकत नाही, आनंदाची गोष्ट आहे मला. कारण का माझं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुम्ही दिलेलं आहे ना. आणि मगाशी याने सांगितलं काय हरकत नाही. दिसणारे विश्व नाही महाराज. अशा महात्म्यांची आज आपल्याला भेट होणं फार कठीण आहे. पण महात्म्याची जर भेट व्हायची असेल तर आपल्याला अधिकार संपन्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून अनुभव चतुष्टी जी घातली आपल्याला शास्त्राने जी घातले ते अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. अधिकारी विषय आणि त्यांचं प्रयोजन म्हणजे संबंध हे अनुबंध चतुष्टी जे घातलं. आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र लिहित असताना शंकराचार्यांनी त्यावेळी अनुबंध चतुष्टी का घातलं महाराज, तर किती जरी आपण परमार्थ केला पण अनाधिकाऱ्याने काय केलं तरी त्याला फल घट करावं तो कुंभारानंच नव्हं. हां आणि हे करावं ते सुतारानंच नव्हं. काय आमच्यासारखा महाराज करायला गेला तर काय करेल, पाय तोडून घेईल महाराज. तसं हे व्यवहाराचं जर होते महाराज तर दादा परमार्थात अधिकार नको, अधिकार संपन्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून अधिकारी विषय आणि प्रयोजन या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्यांना निष्काम कर्म उपासना. आता मगाशी विषय आला आहे आपल्याला निष्कामतेला आपल्या ह्याच्यात देवाची या चाडे आळवावे देवा पाडून या ओस देह भावा, ओस देह भावा पाडून या पाहुनिया झाडे पाला आळवावे आळवावे. हां असं सांगा म्हणजे बरं झालं आपल्याला. हो काय माहिती आहे काय
ते देवाच्या आवडीनेच देवाला, कारण का देवात संसार असता कामा नाही, संसारात देव असावा महाराज. आणि निष्काम बुद्धी झाल्याशिवाय, निष्काम उपासना झाल्याशिवाय, निष्काम कर्म झाल्याशिवाय मलदोष जात नाही. 3 दोष आहेत आपल्याकडे महाराज. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे महाराज. म्हणून आपल्या साधू संतांनी पायाच घालून ठेवला आहे तसा महाराज. निष्काम कर्माला अत्यंतिक महत्त्व आहे. मग झाडलोट करा आणि काय करा, भजन करा, काय करायचे करा, सेवा करा, पण निष्कामतेनेच व्हायला पाहिजे महाराज. त्यावेळी चित्तातला मलदोष जातो महाराज. मलदोष गेल्याची कारण कोण काय महाराज, निषेधाकडे तो बाजूला येतो महाराज. कारण का विहित आणि निषेध 2 धर्म सांगितल्यात महाराज शास्त्रानं. कर्माचे 2 भाग सांगितलेले आहेत महाराज. निषेधाचा पूर्ण त्याग आहे आणि विहिताचं देखील महाराज नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित. काम्य आणि प्रायश्चित साधकानं करायचं नाही महाराज. प्रायश्चित का घ्यायचं नाही, प्रायश्चित घ्यायची पाडीची होती दादा. आणि जरी काय चुकलं तरी नामस्मरण त्याच्यासाठी साधारण असाधारण काय असेल ते त्याच्यासाठी सांगितले महाराज. कामनेनं धरून म्हणजे त्याला काम्य कर्म म्हणून, स्वर्गाधिक इच्छा करून जे केलेलं असतं महाराज, ती कामना धरून केलं ना, पुण्य निर्माण होतं महाराज. आणि पुण्य निर्माण झाले की परत तुम्हाला कुठेतरी भोगाला हात हे ठेवून तिथं जावं लागतं महाराज. आणि ते गेलं का नाही की ते भोग तुम्हाला मिळतात, सुखमय जीवन होतं महाराज. पण जसं जसं ते भोग घडतील तसं पुण्य खर्ची पडतं महाराज. पुण्याची पावटी सभेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी आणि जन्म मरणाला सुरुवात होती महाराज. मग आपल्या संप्रदायात महाराज साधू संतांनी तुम्हाला हे 2 दिल्यात, नित्य आणि नैमित्तिक. नित्य नियमाला आपल्याला अत्यंतिक वारकऱ्याचा हरिपाठ व्हायला, ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, काय जप असेल त्याने गुरुने मंत्र दिलेला तो व्हायला पाहिजे महाराज. साधनेत कधी आपण इकडं तिकडं बदल करू नये महाराज. यथार्थ साधन झाल्याशिवाय चित्ताची शुद्धी होत नाही आणि स्थिरता होत नाही महाराज. सगळी जी तुमची आमची साधनं आहेत तर चित्ताची तयारी करण्यासाठी आहेत महाराज. चित्त शुद्ध आणि स्थिर होणं अत्यंतिक गरजेचं आहे. निष्काम उपासना सांगितली विक्षेप दोष जाण्यासाठी महाराज. कारण का एकदा निष्काम उपासना तुमची झाली ना, विषयातले दोष कळतात, हळूहळू विषयावरचं प्रेम कमी येतं महाराज. आणि मग विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. विक्षेप दोष गेला हे तरी कशावर कळायचं महाराज. जशा स्थितीत तुम्ही आहे त्या स्थितीत जर तुम्ही समाधान राहिले असेल तर तुमचा विक्षेप दोष गेलाय असं काय म्हणायला नाही. तर महाराज बऱ्याच वाऱ्या केल्या, खरं अजून काय पांडुरंगाच्या घरात असा जर म्हणायला लागला तर अजून त्याची पांडुरंगाची वारी नाही, वारी कुणाची आहे, संसाराची आहे म्हणायला काय हरकत नाही महाराज. कारण का वारीचा आणि तुमच्या व्यवहाराचा काही संबंध नाही महाराज. व्यवहार जो आहे तो तुमचा प्रारब्ध संबंध नाही महाराज. आपण जे काय पाठीमाने घेऊन आलो आता बरं वाईट पाठीमाल्या जन्मातलं घेऊन आलोय महाराज. अनेक जन्माचं आहे महाराज, संचितातलं भोगायला आलोय महाराज. आपल्याला अनेक जन्माचा संचिताचा साठा आहे महाराज. आणि त्याचा आणि या वारीचा काय संबंध नाही महाराज. वारीचा संबंध आहे तो देवाशी संबंध आहे, नाही आत्मस्वरूपाशी आहे महाराज. पंढरीची वारकरी कुणाचे आणि मोक्ष नको का म्हणता बरं. मोक्ष नको म्हणून तुम्हाला देव मिळेल का. देवाचं मोक्षाचं जीवाचं स्वरूप वेगळं आहे का. मोक्ष म्हणजे तरी काय महाराज. काय लोक काय सांगतील काय कळत नाही महाराज. अरे मोक्ष सुख आणून आता कधी म्हटलंय तिने. अरे ती मिळाल्यानंतर आता तिथं अद्वैतात काय व्यवहार नाही, तो आनंद भोगण्यासाठी. आणि त्या मोक्षाला आणून आता स्वलोकता स्वरूपता सांगितलं त्या जे काय मानलेलं त्या मनात क्षुल्लक त्याला ते म्हटलं नाही महाराज. हे 2 दोष प्रयत्नाने घालवावेच लागतात महाराज. आणि मग तिसऱ्या दोष निवृत्तीसाठी तुम्हाला सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे महाराज.
तिथनं मगाशी आलेला विवेक वैरागी समाधी शतकात. संतांच्या संगतीत गेल्यानंतर एक आत्यंतिक महत्त्वाचा घटक कुठला असत मनुष्य जीवनातला किंवा परमार्थातला पाया जर असेल तर तो म्हणजे विवेक आहे. विवेकातच तुमचा आत्मानात्म देव आणि जग याचा विचार होतो महाराज. सत्य काय आणि मिथ्या काय. सत्य तू सत्य तू सत्य तू कागा दावला जगदाबास म्हटले महाराज. देवा तू सत्य आहेस ना, म्हणजे त्यालाच विवेक म्हटले. दादा विवेक आल्याशिवाय वैराग्याचं स्वांग होतं दादा. स्वांग नको आहे तसं राहूया महाराज, काय अडचण नाही त्याला यायची महाराज. तो सहज आपल्याला खेळून घेईल. हे बघा भोळ्यांचा आहे, आम्ही भोळं नाही. भोळ्याची सोंग काढतो. भोळं कोणाला म्हणायचो. सर्व स्वान त्याला अर्पण आहे. स्वतःचं काय ज्यानं ठेवलेलं नाही महाराज त्याला काय म्हणावा. आपण भोळा होतोय. आहे तसं समर्पित होणं. कारण का सर्व भावानं त्याला समर्पित झालं तर त्याला काय अडचण नाही महाराज. देवाला काही अडचण नाही हो. अडचण आहे ती आमचीच आहे महाराज. आम्ही अजून आमचा हातचं सोडायला तयार नाही. मग तू बघ जातो तू काय करायचं ते, माझ्या लक्षात यायला नाही. द्रौपदीच्या ज्यावेळी वस्त्राला हात घातला महाराज त्यावेळी हाक मारली असती तर आला नसता महाराज. बघितलं की भीष्माकडे बघितलं, भीमाकडे बघितलं, धर्माकडे बघितलं आणि कुणाकडे बघितलं. निवांत करायला चालू नाही म्हणता काय चालतंय ते. सरतानं स्वतःच्या हातावर तिनं भार दिला आणि लागली बघायला महाराज. काय चाललं नाही महाराज. आणि आत्ताच तुझं तू बघ म्हटल्यावर आला. मग कुठे गेल का महाराज. हो आला नाही, साडी झाला. काय देवाला अडचण आहे महाराज. अडचण आहे ती आमची आहे महाराज. अजून आपण देवाच्या कसाला उतरलो नाही, सद्गुरूच्या कसाला. हे बघा दादा तुम्हाला सांगतो, कृपा कर म्हणावं का कृपेला पात्र व्हावं. आणि कृपेसाठी ते आलेलंच आहे महाराज. कृपेचं भांडवलच ते आहे महाराज. 80 आहे दया त्यांचं भांडवल आहे. बघा ईश्वराला माया उपाधी लावली म्हणून तो ईश्वर झाला. जीवाला अविद्या ही उपाधी लागली म्हणून संतांना दादा काय उपाधी लावणार. दया करुणा. कारण का उपाधीचा निराशच केलेला आहे त्याने महाराज. तरी पण ते भांडवल घेऊन ते आलेले आहेत. म्हणून तरी तुमचं आमचं काम होतंय महाराज. कारण का हे दुसऱ्या कोणाकडे खातं नाही महाराज. ईश्वर देखील करू शकत नाही. का तर तुमचं आमचं जसं कर्म आहे तसं तो भोगवून घेतोय ते त्याच्याकडं खात आहे. बरोबर आहे. मग आता त्याच्याकडे जर तुम्ही प्रार्थना केली मला यातनं मुक्त कर तर मग माझ्या विठोबाचा, आता तो ईश्वर नाही कोण आहे सद्गुरू आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची महत्वाचं आहे. मग हे जर आपल्याला व्हायचं असेल तर पहिले हे 2 दोष निवृत्त करायला पाहिजे. विवेकासहित जर वैरागी तुमच्या पाठीमागं लागलं तर पुढची जुळवाजुळव होती महाराज. शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा आणि समाधान. हे झाल्यानंतर मग महाराज काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. 80 तुम्ही सांगा. चित्ताला तळमळ लागते. इथनं पुढं परमार्थाला सुरुवात आहे. खऱ्या अर्थाने इथनं पुढं परमार्थाला सुरुवात आहे महाराज. काही बिरडे फिटेल काही तू स्वामी भेटेल युगाहुनी निमिष वडील मानी महाराज. आणि अशा सद्गुरूला शरणागती झाल्यानंतर सद्गुरू पहिले महाराज तू का आलास म्हणून विचारतात. आता ते सगळं भांडवल बाजूलाच गेलंय महाराज. आलं की माळा अडकायची, गोळा करायची दक्षिणा, चला पुढं पुढं वर्षाला ये जा नाही तर नाही यायचा. गुरुजी म्हणायचे अरे लगीन लावून माझ्या नावाखाली मागून खाजा म्हणून चालतं काय. साधकाची जबाबदारी घेणं केवढं सोपं आहे काय म्हणा.
गुरु म्हणून घेणं फार सोपं आहे महाराज, पण पुढं अवघड आहे. ज्यावेळी महाराज याज्ञवल्क्य अगोदर जनकाकडे जात होते महाराज, संवादाला जात होते महाराज, आणि ज्यावेळी संवाद चालू होता महाराज त्यावेळी ठेवलेली जशी अगोदर काय तिथं मांडलेलं असेल, मांडलेलं म्हणजे काय इकडं तिकडं नव्हतं महाराज, कुठं ते शिरपळ शाल असलं काय नव्हतं महाराज. लाखानं गाई सोन्याची नाणी बांधलेली असायची महाराज, अशा गाई तिथं होत्या महाराज. आणि तेवढ्या साधकाला घेऊन जा म्हणायच्या अगोदर शिष्याला, आणि मग वादाला बसत होतो. कोण? याज्ञवल्क्य महाराज. सगळ्यांचा वाद सुरू झाला. गार्गीला पाठीमागं लावली. हाच काय एवढा शहाणा लागला म्हटली. सगळ्यांना जिंकलं. मग जनकाची खात्री झाली की आता हाच आपल्याला सद्गुरू पदाला पात्र आहे. एवढं बघावं लागतं दादा. गुरुजींची एक सूचना आहे, हे ब्रह्मरंध्र आहे, कुणाच्या बी पायावर आणि आली वेळ तर ठेवल्याशिवाय राहू नका, पण कुणाच्या बी. कारण काय, एकदा लग्न करायच्या अगोदर बघावं ते पित्तय का काय करतं. एकदा झाल्यावर तसं एकदा गुरु म्हणून मानला ना, मग आता तुम्हाला त्याचं बघायची काही गरज नाही, तर मग अगोदरच बघून करा. कारण का, हे अनेक जन्माचं बंधन सोडायचं नाही महाराज. आणि त्याला पहिलं ते कळावलं महाराज पाहिजे. कुणाला? सद्गुरूच्या ठिकाणी ही जाणीव असायला पाहिजे महाराज. आणि मग त्यावेळी जनकाने निश्चय केल्यानंतर महाराज, अगोदर जनक कुठं बसत होता? नंतर खाली बसलेत महाराज. आणि मग प्रश्न उत्तराला सुरुवात झाली महाराज. तुम्हाला ज्याने काय सांगितले ते अगोदर सांगा म्हणून त्यांच्याकडं वधवून घेतले आणि मग सांगायला सुरुवात केली. त्यावेळी जनकाने सांगितलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय, तुम्ही आता ते हे घराकडं. त्याने सांगितलं, माझ्या वडिलांना ताकीद केली आहे. कुणी? याज्ञवल्क्याने सांगितलं. जोपर्यंत साधकाचा संशय निवृत्त होत नाही, तो समाधानाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याची दक्षिणा स्वीकारायची. हे कुठं दादा आणि आमचं कुठं काय चाललंय महाराज. मोक्ष लांब नाही दादा. शास्त्रानं घालून दिलेले, संतानं घालून दिलेले जे पाय आहेत महाराज, मार्ग दावून गेले. आधी दयानिधी संत पुढे, तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काय महाराज. असा जर गुरु शिष्याचा भाव मेळा जर जमला महाराज, तर तुम्हाला देव हुडकायला दुरी जायची काही गरज नाही. बीजे बाजूने केलेलं आहे. आम्हा जन्म मरण आकाराशी कैसा, देहाची झाला प्रत्यक्ष देव. तुमचा देहच महाराज देव आहे. कारण का, देवाशिवाय या जगात काय नाही महाराज. पण अज्ञानाचं जे बीज आहे ते ज्ञानाग्नीने दग्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आवरण निवृत्त होत नाही. आणि आवरण जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख होत नाही. आणि आत्मस्वरूपाची तुम्हाला ओळख झाली ना, तर आत्मसाक्षात्कार घेऊन ज्यावेळी वृत्ती बाहेर येईल महाराज, त्यावेळी ती घटपट न बघता तिला देवाचंच दर्शन होतं. म्हणून समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ, भक्ता माझी राहू ज्ञानी तोची. दोन्ही खंडही महाराज तुम्हाला मला जाता येतं. ईश्वर कृपेला प्राप्त झाला, आता एकदा ईश्वर कृपेला पात्र झाला, गंगा तुमचे हे वडण आलं, नदीला प्राप्त झालं ना की ती काय होतात? नदीरूप होतात. आणि नदी कुठं जाती? सागराला जाते महाराज. शिखंडही भक्त देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाला तर देव करून कसा आहे? सदा मुक्तच आहे महाराज. ईश्वरा सदा मुक्त आहे. आता देवचारी खेळीमिळी, तिथंही त्यांचा खेळ होतो महाराज. कारण का, अनेक जन्म त्यांना अवतार घेऊन हे कार्य करावं लागतं महाराज तुमच्या आमच्यासाठी. तरी पण ते खेळत असताना त्यांच्या स्वरूपाला धक्का लागत नाही. आसवायचा कोटे आठवती नाही, देहीची विदेही भोगुदशा, तुकामणी मुक्ती परली निरोरी, आता देवचारी खेळ. यातनंही त्यांचा व्यवहार होतो. आणि ज्ञानीपुरुष असतो तो कैवल्य पदाला प्राप्त होतोच महाराज. तिकडंही अडचण नाही आणि इकडंही अडचण नाही. समस्ती ऋषी वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ, भक्ता माझी राहो ज्ञानी तोची. त्यांची ही अनुभूती आहे. हीच अनुभूती तुम्हाला यावी. कारण का, ईश्वराकडे हीच प्रार्थना करावी महाराज. कारण का,
सर्वांना प्रत्येक जीवाला महाराज दुःख नको आणि सुख पाहिजे आहे. मग ती मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत इच्छा आहे, पण दुःखाचं कारण काय ते कळलेलं नाही आणि सुख म्हणजे काय कळलेलं नाही. दुःखाला कारण आहे स्वरूपाचं अज्ञान आणि सुखच हे आपलं स्वरूप आहे महाराज. आणि सुखरूपच देव आहे महाराज. सुखरूपायचा दुजा कोण सांगा, सर्व सुखाची अगर बाप रुकुमा देव. आणि देवने तुम्ही वेगळं नाही महाराज. जीवेश्वराचं ऐक्य आहेच महाराज. उपाधीचा बाद झाला ना, चैतन्य काय आहे एकच आहे. मग इकडे ईश्वर चैतन्य घ्या, जीव चैतन्य घ्या, ब्रह्मचैतन्य घ्या, जीव चैतन्य घ्या. उपाधीचा बाद झाला, निराश झाला चैतन्य स्वरूपानं. आणि चैतन्यच आपलं स्वरूप आहे महाराज. आणि चैतन्य स्वरूपाची संपूर्ण नटलेलं असल्यामुळं त्यांना दुसरी प्रतीतीच नाही. समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भाऊ, भक्ता माझी राहो ज्ञानी हा तोची कुंडली कवरदा हरी.